खरबी वळण बंधारा रद्द करण्यासाठी सुरू असलेले रमेश शिंदे यांचे आमरण उपोषण आज 6व्या दिवशी गंभीर वळणावर गेले आहे। सकाळी तब्येत बिघडल्याने उपोषणस्थळी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 21 सदस्यांची संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय, प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी घेऊन 150 गावांचा लढा एकत्रित करण्याचे ठरवले। बंधारा रद्द करण्यासाठी न्यायालयाचा मार्ग अवलंबण्याची तयारी, आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील बैठक सप्टेंबर 29 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। या सर्वपक्षीय बैठकीला सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे नेते आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते। खरबी वळण बंधारा रद्द करण्यासाठीचा लढा आता संपूर्ण शेतकरी समाजाच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून लढला जाणार आहे, असे या बैठकीत सर्वानुमते सांगण्यात आले। MDTV मराठी न्यूज मुख्य संपादक राजू गवळी, हिंगोली। आज माणसाहेब जिल्ह्यावर समाजा मंत्री बोलणार आहेत, त्या ठिकाणी आपण जिल्हा पण करा, त्या ठिकाणी आपण निवडून दिले का सांगतो आपण जर नुसतं म्हणून उठून जातो कोणाला टाईम नाही। या ठिकाणी दोघं पूर्ण नाही, प्रत्येकाला फोन करतो बस आणि सिंपल नसतो आणि विषय मिळतो आणि तुम्हाला सांगतो याच्यात मला कुठलं येऊ नाही। आपण सुरू सुरुवाती माझ्या करून आपलं भरपूर अटेम्प्ट सुरू झालं, पण या ठिकाणी जर लढत आमचं असेल आपण समिती स्थापन करा, निश्चित करा चांगली होते। या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक लढायला तुम्ही येणार केलं आणि एवढं काम चालवलं, त्यांना काम करतात पण आपल्या जमिनीवर कुठे यायची गरज नाही। त्यांनी बोगदा घेतलाय तिथं खडकी याच्या बाजूच्या पलीकडून, त्यांना इकडे यायची गरज नाही, त्या बोगद्याला आचरण होते। तुम्हाला तुमच्या जमीन आकवार करायचं ते कॅनलच्या बाजूला इकडे 100 मीटर तिकडे 100 मीटर बोर्ड करतात नाही, युनिट करतात नाही, दोन असतील आपण मला फुटून यासाठी तुम्ही आकवार करायला, तुम्ही आकवार करायला तर काम करण्यासाठी करणं नियमानं 3 प्रजापत्र काहीच नसते, पण त्या ठिकाणी एखादं चक्कर यूज करून नाही बोर्ड करून जमीन ते 150 ट्रॅक्टर करायला। त्यामुळे तुम्ही जे आगास जसं प्रोजेक्ट बोलायला आपण जसं कळत होतं या ठिकाणी तुम्ही आपल्या दिवसात आठवलं 100% माझी मला माहिती नाही, पोलिस नंबरला दोन वाजता तुम्ही मी अर्ज दिला की मला 2 मीटर पाहिजे आजोबा उपोषण सर्वात मोठं सूत्र आहे। मला काय गोडी नाही का कोण तुम्हाला असं वाटतं मला बरं दुःख नाही का सांगा ना। तर या सगळ्यांनी जर तुम्हाला आपण लढा लढा त्याच्यावर पाणी गेलं तर भविष्यात आपण काही करून पुन्हा पाणी आणू शकणार नाही। तसं आपण 1972ला इंदूर म्हणून नाही गेलं, त्या टायमाला त्या टायमाच्या मोठ्या कोणी आपण जर आंदोलन केलं असतं आज इंदूर म्हणून पाणी 170 किलोमीटरपर्यंत नांदेडला गेले। आपलं गाव किती दूर गेली 35 किलोमीटर होती, 35 किलोमीटरचा बोलता तर एका मिनिटात तो नंबर घेऊन गेला असता आपल्याला योजना असतं। पण आता आपण बोलायला बनवायला मला काय तुमचं म्हणतात उपोषण करून आपण मिळू पण नुसतं रडून बोलणार नाही ना, एखादी मोठी समिती स्थापन करा, सर्व संघर्ष करा, आंदोलन करा, का होईल। आज त्याचं काम तुमचं पूर्ण काम चालू नाही, त्या ठिकाणी 600 लोक आले, त्यांनी त्यांचे लेबर आणि अफगर जे असतात गव्हर्नमेंटचे पडते यांना 300 लोकांना तिथे त्यांनी घर बांधले होतात चालेल तुम्हाला काय म्हणतात याचे, आणि बाकी 300 लोकांचे हिंगोलीत पूर्ण गली मिळाले की आम्हाला घर पाहिजे म्हणून त्यांचं पूर्ण नियोजन चालू झालं म्हणून आपण करतो। आपण जर ट्रॅक्टर मोर्चा काढल्यानंतर काय केलं कोण काहीच नाही केलं म्हणून नुसतं आपण या ठिकाणी ऑफिसर वरून चाल आता काही दिसलं करत या सगळ्यांना तुम्हाला सांगतो मी तुमच्यावर आणखी 3 ते 4 दिवस काय अडचण नाही। आज रविवार आहे, सोमवार मंगळवार बुधवार तोपर्यंत मानेसाहेब गेले, आता ते मुख्य साहेब बैठक करायला तिकडे सगळ्यांना कोणतरी घुसला तुम्ही अशा तुम्ही माणसाला अशा नुसतं उठला नेहमी तात्पुरता आजूबाजूला काय अर्थ नसतो तुम्ही। त्यामुळे मी या ठिकाणी बुधवारपर्यंत तरी उपोषण सोडणार नाही, बुधवारपर्यंत बोलूया तुमच्या काय मला तब्येत साधेल ते नाही देईल, कारण अजून माझे जवळपास शुगर 5 राहिले, माझी शुगर जर कमी 40 डॉक्टर सांगतो 40-45 म्हणून बेसिक म्हणणार 100% सांगायला गेलं तुम्हाला। त्यामुळे तुम्हाला जर सर्वांना असेल सर्व आणखी मिटिंग लावा, गावगाव पूर्ण तुम्ही फिरा, सर्व या ठिकाणी संघर्षाला टोटल असा आक्रोश संघर्ष करा, त्या ठिकाणी प्रश्न मिटणार आहे आपला। आणि एकदा जर आपण पाणी गेलं त्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर काय काम झाल्यानंतर तुम्हाला एवढा खर्च केला तुम्ही शासनाला कोणी तुम्हाला रोखू शकणार नाही, कारण पहिला असेल साखळी धरणाला जेव्हा रद्द झालं त्या टायमाला मोठा बॅरेज करू शकले, या ठिकाणी मोठा बॅरेज काय करू शकले त्या साखळी धरणात फुली मारून हा बॅरेज झालाय। मग आता पुन्हा जर इकडे आपण खरबीचं पाणी जर इकडे वळलं आणि ते पाणी आरशी झाल्यानंतर पुन्हा याच्यावर बॅरेज होणार नाही। आपल्या नदीवर बॅरेजेस होतात त्यांनी सुद्धा यांनीच करून दाखवले, त्यांनी एक बॅरेज आता मंजूर केलाय। त्यामुळे तुम्हाला सांगतो मी आपण सर्वजण या ठिकाणी हलक्यात घेऊ नका, मी तुमच्या 100% माझी तुम्हाला काळजी येऊन तुम्हाला आले, पण तुम्हाला जर या ठिकाणी असेल तर आज आपण रोजचे 2 तास करून तुम्ही सकाळ याला द्या की सगळं स्थापन करा प्रत्येक गावागावाचा, आणि या ठिकाणी आपण लढा निश्चित तुमच्या पुढे जाणारा माणूस नाही, मला माझी जीवाची काळजी यासाठी आपण 2-3 दिवसामध्ये जेवढं काय करता येईल मी बुधवारपर्यंत दम काढण्याची माझ्या आहे, जे सुरू ज्याला सांगता येणार नाही। आता आपल्याला जवळपास आज मानेसाहेब प्रत्येकाला बोलले, कलेक्टर बोलले, आज तुमच्या येईल त्याला बोलले होते, आता अधिकारी आले, मला सांगा तुम्ही सर्वजण एकत्र आले, एकत्र आली बातमी बोलल्यानंतर कसा अधिकारी रविवार येतो त्यांना आधी दिसलंय का
ही शक्ती सर्व तुमच्या सर्वांची मायबापावर तुम्ही सर्व जमले होऊन या ठिकाणी शक्ती या ठिकाणी लुटलेली आहे. त्यामुळे आपण निश्चितच या ठिकाणी एकत्र होऊन हा संघर्ष करा. एवढंच बोलतो. बोलण्याचं म्हणजे मला थोडं सही झालं बोलू.